द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच की सर्वांनी हात जोडायचा आहे। त्रिशरण पंचशील घेऊन आपल्या आजच्या कार्यक्रमात सुरुवात होत आहे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानादिपाता वेरमणि सिक्कापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्कापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्कापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्कापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादधाना वेरमणि सिक्कापदं समादियामि साधु साधु साधु। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा दादाजी आठवले जिंदाबाद आठवले साहेब जिंदाबाद आठवले साहेब जिंदाबाद FBI जिंदाबाद अबकड रद्द करा अबकड रद्द करा उभं राहिले ते आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत। बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला संविधान दिलं, सन्मान दिला, स्वाभिमान दिला आणि आपण उन्हातानाची पावसाची पर्वा न करता बाबासाहेबांची लेकरं या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत असतात। आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी हे जे उपवर्गीकरण आरक्षणातील उपवर्ग रद्द करा या मागणीसाठी आज आपल्या या ठिकाणी शहर जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निदर्शनात आंदोलन या ठिकाणी करत आहोत। तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती, आपण जे पाठीमागे उभं राहिल्या त्या सर्वांनी समोर या ठिकाणी बसायचं आहे। अवघ्या 5 मिनिट या ठिकाणी या निदर्शनाला आपण सुरुवात करत आहोत। शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं सन्मान्य लोकनेते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राज्य सरकारने जाहीर केली या अबकडाच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलेला आहे। वास्तविक पाहता भारतीय संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण दिलं आणि या जवळजवळ 1950 पासून 2026 पर्यंत या अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये कोणतेही भांडण, तंटा, वाद विवाद न होता
ह्या जाती एकोप्याने गुण्यागोविंदाने या राज्यामध्ये आपला आपला व्यवहार आपले संघासोबत आमच्यासोबत होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या एका निर्णयामुळे 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीचा निर्णय झाला. देशातील जे 28 राज्य आहेत त्या राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी उपवर्गीकरण करावं हा ज्या त्या राज्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे आदेश झाले आणि त्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत प्रधान नावाच्या न्यायाधीशाची एक समितीच्या माध्यमातून समितीचे अहवाल मागवले, परंतु समितीचा अजून अहवाल जाहीर झाला नाही. तत्पूर्वी संपूर्ण राज्यामध्ये अबकड आम्ही अंमलात आणणार अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि अनुसूचित जातीच्या 58+1 जात अशा पद्धतीचा निर्णय झाला. एका जातीतील आमचे बांधवसुद्धा आज तागात आमच्या सोबत होते, परंतु काही मोजके हातावर मोजणाऱ्या बांधवाने या अबकडाची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचा निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतलेली आहे. खरं तर राज्य सरकारनं समन्वयाची भूमिका घेऊन अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये भांडणं लावण्याचा उद्योग बंद करावा, की ज्या 13% अनुषंगाने रिझर्वेशन आरक्षण मिळतं त्या आरक्षणाच्या माध्यमातून आज मागासवर्गीयांची प्रगती होत आहेत आणि कुठंतरी या प्रगतीला खीळ घालण्याची भूमिका, भारतीय संविधानाला नख लावण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार घेते. याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने आज सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता या निदर्शनाच्या माध्यमातून आणि उद्या होणाऱ्या संपूर्ण राज्यातील मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारने उपवर्गीकरण अबकडाचा निर्णय रद्द करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटतील हा इशारा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्याला देतो. राष्ट्रपिता क्रांतीबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधान दिनाचा, भारतीय संविधानाचा. या ठिकाणी अधिक न बोलता आणि या ठिकाणी भोलकर, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा या थोर विभूतींच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सोलापूर जिल्हा शहर यांच्या वतीनं आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निदर्शन आंदोलनाच्या प्रसंगी या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेते, आपले मार्गदर्शक, सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथजी भोसले, विचारपीठावरील सर्व राज्य कमिटीचे, पश्चिम महाराष्ट्राचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे, शहराचे सर्व पदाधिकारी, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, त्यामुळे सर्वांची माफी मागतो. उपस्थित असणारे सर्व आंबेडकर प्रेमी जनता, नामदार रामदासजी आठवले साहेब, राजाभाऊ सरवदे साहेबांवरती प्रेम करणारी आंबेडकरी प्रेमी जनता, तरुण मित्र, पहिल्यांदा मी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा, केंद्र सरकारचा, रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तीव्र शब्दामध्ये पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करतोय, विविध ठिकाणामध्ये आपण नोकरी करतोय, घरामध्ये चूल पेटती ही देणगी बाबासाहेबांच्या, हे विसरता कामा नाही. अरे लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला, या संविधानाने अधिकार दिला, ठीक आहे ना, तुम्हाला वर्गीकरण पाहिजे तुम्ही मागा ना. अरे आंदोलन लोकशाही मार्गाने असतं. बाबासाहेब आंबेडकरांना टीका करणं हे योग्य होत नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, आपण एक आहोत. हे सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी येत्या काळामध्ये आपल्याला बौद्ध मात्र नव्हे तर 13 जाती 59 जाती एकत्र येऊन आपल्याला लढावं लागणार आहे. आपली भूमिका त्या ठिकाणी मांडावं लागणार आहे. येत्या काळामध्ये 13% आरक्षण हे सरकार उडवणार आहे. बोलण्यासारखं खूप आहे,
या आंदोलनाच्या माध्यमातून एकच सांगतो की आपल्याला 13%